श्री स्वामी समर्थ. चातुर्मासात करा अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी गोपद्म व्रत. हे व्रत आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत चालते. तर हे 4 महिने आपल्याला हे व्रत करायचे असते. तर चातुर्मासात हे व्रत केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो. त्याचबरोबर महिलांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये निरंतर वास राहतो. तर बघा, ही सेवा करत असताना आपल्याला फक्त 2 मिनिटेच लागतात. कारण बघा, आपल्याला दररोज आपल्या देवघरासमोर किंवा तुम्ही तुळशीसमोर सुद्धा ही पूजा करू शकता. आपल्याला 33 गोपद्म काढायचे असतात आणि त्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू आणि थोडेसे अक्षदा, फुले वाहून त्यांची पूजा करायची असते. तर ही गोपद्माची जे चिन्हे आहेत ती गायची चिन्हे मांडली जातात आणि ही चिन्हे आपल्याला दररोज 33 काढायची असतात. ही 33 चिन्हे म्हणजे आपण साक्षात 33 कोटी देवांची आपण पूजा करत असतो. अशी पूजा केल्याने आपल्याला साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो.